प्रकरण 15. जीवन साधना जी कधीच असफल होत नाही. बालकासमान मनुष्य सुद्धा मर्यादित आहे. भगवंतापासून त्याला अमर्याद क्षमता उपलब्ध होत असते, पण त्याला अट असते. लहान मुलांना वस्तूंचा योग्य उपयोग करण्याचे ज्ञान नसते. त्याची उचित देखरेख देखील ते करू शकत नाही. त्यामुळे त्यांना कौतुकासाठी ज्या गोष्टी मिळतात त्यात फुगे, शिट्टी, लिमलेट, खुळखुळा यासारख्या त्या लहान सहान आणि स्वस्त असतात. मोठा झाल्यावर मुलगा जबाबदारी समजून वागू लागतो, तेव्हा न मागता त्याला वारसा हक्कानं सर्व मिळतं. त्यासाठी याचना करावी लागत नाही. आपल्याला मागण्याची जितकी उत्सुकता असते त्यापेक्षाही 1000 पटीनं देण्याचा उत्साह भगवंताला किंवा महामानवाना असतो. अडचण एकच असते, ती म्हणजे सदुपयोगाची पात्रता विकसित झाली आहे की नाही याची खात्री. या संदर्भात भविष्यात पूर्ण करायचे आश्वासन देऊन काहीच उपयोग नसतो. हातात जे उपलब्ध आहे त्याचा उपयोग कसा केला गेला याचं प्रमाण द्यावं लागतं. हिस्ट्री शीट त्यातूनच तयार होते आणि या विवेचनावरूनच प्रमोशनचा विचार केला जातो. आम्हाला मागील कित्येक जन्मात आपली पात्रता आणि प्रामाणिकता सिद्ध करावी लागली आहे. याबाबत खात्री पटल्यानंतर उच्च क्षेत्रातून कृपा अनुग्रहाचा वर्षाव आपोआप सुरू झाला. सुग्रीव, विभीषण, सुदामा, अर्जुन यांनी जे प्राप्त केलं ते त्यांच्या पराक्रमाचं फळ नव्हतं. त्यात ईश्वराच्या सत्ते महत्तेचा आणि कृपेचा भाग अधिक होता. मोठ्या विशाल नदीशी जोडलेले कालवे आणि कालव्यांना जोडलेले लहान पाट शेतांना पाणी देतात. या व्यवस्थेत मध्येच कोठे अवरोध निर्माण झाल्यास पाणी खंडित होतं. भगवंताशी मनुष्य आपला घनिष्ठ संबंध सुनिश्चित आधारावर टिकवू शकतो. त्यात खुशामत, खोट्या स्तुती प्रार्थनेला स्थान नाही. भगवंताची कोणाशीही मैत्री नाही ना शत्रुत्व. तो नियमाने बांधलेला आहे, समदर्शी आहे. आमची व्यक्तिगत क्षमता नगण्य आहे. सामान्य जना इतकीच ती समजावी. खास कर्तृत्व दिसत असेल तर ते दैवी कृपेचं फळ समजावं. ते स्वकर्तृत्वानं कमी पण मार्गदर्शकांच्या कृपेनं जास्त झालं आहे. तथापि त्यामुळे फारसा फरक पडत नाही, कारण धन बँकेचं आहे. मग ते रोकड रकमेच्या रूपात की ड्राफ्ट चेकच्या रूपात लाभो, दोन्ही सारखंच. ही दैवी कृपा कशी प्राप्त झाली या प्रश्नाचं एकमेव उत्तर म्हणजे पात्रतेचा विकास. त्याचंच नाव आहे जीवन साधना. उपासनेशी तिचा अति घनिष्ठ संबंध आहे. वीज धातूमधून वाहते, लाकडातून नव्हे. अग्नी कोरड्या लाकडास जाळू शकतो, ओल्यास नव्हे. आई लहान बालकाला तो स्वच्छ असला तरच छातीशी कवटाळते. त्याला मलमूत्राची घाण लागली असेल तर ती प्रथम त्याला स्वच्छ करते, मगच मांडीवर घेते, दूध पाजते. भगवंताच्या प्राप्तीसाठी शुद्ध चारित्र्याची नितांत आवश्यकता असते. कित्येकांचं पूर्वायुष्य मलिन होतं, तथापि त्यांनी ज्या दिवसापासून भक्ती साधनेचा अवलंब केला त्या दिवसापासून आपला कायाकल्प करून घेतला. वाल्मिकी, अंगुलीमाल, बिल्वमंगल, अजामिळ इत्यादींचे पूर्वजीवन घृणित होते, पण ते भगवंताचे शरणागत बनले त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं संत बनले. आम्ही मात्र राम नाम जपना पराया माल अपना ही नीती स्वीकारतो. पापकर्मही करीत राहतो आणि त्याचबरोबर भजन पूजन करून त्याद्वारे पापाच्या शिक्षेतून सुटका लाभेल अशी आशा बाळगतो. हे कसलं विडंबन! कापड रंग देण्याआधी धुवावं लागतं. बीज पेरण्यापूर्वी जमीन नांगरावी लागते. तसंच भगवंताचा अनुग्रह प्राप्त करून घेण्याआधी जीवनशुद्धीची आवश्यकता असते. असा साधकच खऱ्या अर्थानं उपासक होऊ शकतो. ज्याची जीवन साधना होऊ शकली नाही त्याच्या चिंतन, चारित्र्य, आहार, विहार, भाव, विचार सर्व बाबतीत अवांछनीय वृत्तीमुळे उपासनेत त्याचं मन कधीच लागणार नाही. लोभ, वासना हर क्षणी त्याच्या मनाला उद्विग्न आणि चंचल करीत असतील तर त्याचं मन एकाग्र आणि चित्त ध्यानमग्न कसं होईल? कर्मकांड, प्रतीकपूजन करून फारसं काही साधत नाही. भजनाचा सरळ संबंध भावनांशी असतो. जिथं उत्कट भक्तिभावना असते तिथं साधक आपल्या गुण, कर्म आणि स्वभावात सात्विकतेचा समावेश निश्चित करतो.
प्रतिष्ठित पाहुणा घरी येणार असला किंवा घरात मोठा उत्सव करायचा असला तर घराची साफसफाई, रंगरंगोटी करावी लागते. ज्या हृदयात भगवंताची स्थापना करायची ते कशाय कल्मशांपासून स्वच्छ असणं आवश्यक असतं. त्यासाठी आत्मनिरीक्षण, आत्मसुधारणा, आत्मनिर्माण आणि आत्मविकास या चतुर्विध साधनांनी उन्नती करावी लागते. हे आम्हाला व्यवस्थित समजावण्यात आलं आणि आम्ही ते हृदयंगमही केलं. विचार केला की मनुष्याचं जीवन घृणास्पद का होतं आणि निष्कर्ष हाच निघाला की सर्व दुःखांचे आणि पतनाचे कारण आहे लोभ, मोह, अहंकार. ज्याच्या त्या तिघांचं प्रमाण जितकं अधिक तितकाच तो अधोगतीच्या मार्गावर जास्त घसरणार. वृत्तीमधून कृतींचा उगम होत असतो. शरीराचं संचालन मनाद्वारे होतं. मनात जसे विचार, आशा, आकांक्षा उद्भवतात शरीर तशाच हालचाली कृती करतं. म्हणून अपकृत्य आणि दुष्कृत्यांना शरीर नव्हे तर मन जबाबदार मानलं पाहिजे. हे तथ्य लक्षात घेऊन विषवृक्षाचं मूळच उखडून टाकायचा निश्चय केला. आधारभूत क्षेत्र असलेल्या मनापासून जीवन साधनेस प्रारंभ केला. आर्थिक प्रलोभनांमुळेच अपराध घडत असतात असं आढळतं. त्याची पाळंमुळं खडून काढण्यासाठी सामान्य भारतीय दर्जाचं जीवन जगण्याचा निश्चय केला. नव्हे तसं व्रतच घेतलं. आपली स्वतःची कमाई कितीही असो, ती कितीही प्रामाणिकपणाची आणि परिश्रमाची का असेना, त्यातून स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी खर्च म्हणून भारतीय माणसाच्या सरासरी उत्पन्ना इतकंच धन स्वीकारायचं ठरवलं. हे साधी राहणी उच्च विचारसरणीचं व्यावहारिक स्वरूप आहे. अनेक लोकांना हा सिद्धांत पटतो आणि तसं समर्थनही ते करतात. तथापि स्वतःच्या जीवनात तो साकार करण्याचा प्रसंग येतो तेव्हा ते त्याला अशक्य म्हणू लागतात. कोणी विरळा व्रतस्थ मनुष्यच ते निभवू शकतो. कुटुंबियांना यासाठी सैद्धांतिक आणि व्यावहारिक दृष्ट्या तयार करावं लागते. यात फार मोठी आडकाठी येते ती सामाजिक प्रथा परंपरांची. जर लोक वाईट मार्गाने धन कमावून स्वैर चैन विलास करत असताना आम्ही स्वतःवर नैतिकतेचा असा अंकुश का लावावा? या विचारांशी घरातील निकटच्या मंडळींना आणि नातेवाईकांना आदर्शासाठी राजी करून घेणं फार कठीण असतं. परंतु आपलं म्हणणं तर्क, तथ्य आणि परिणाम यांच्या आधारे उदाहरणं देऊन उत्तम प्रकारे मांडलं आणि स्वतःचं मन दृढ असलं तर आपल्या परिजनांवर त्याचा काहीच प्रभाव पडणार नाही असं सहसा होत नाही. आर्थिक अनाचाराची पाळंमुळं खणून काढायची असतील तर ते कार्य अशा प्रकारच्या लोकशिक्षणानं आणि प्रचलनानं होऊ शकेल. या विश्वासानं आम्ही साधेपणाच्या व्रतावर दृढ राहिलो. मथुरेस असताना घिया मंडीतील आमच्या कुटुंबात आम्ही 5 सदस्य होतो. तेव्हा त्याचा खर्च 1971 या वर्षी हरिद्वार इथं येईपर्यंत दरमहा 200 रुपये सरासरी मर्यादित केला होता. मिळून मिसळून काटकसरीनं वागल्यामुळे लोकांपेक्षा भिन्न स्तर ठेवल्यानं तेवढ्या खर्चात सर्व प्रपंच मजेत चालत असे. आमचं उत्पन्न तसं जास्तच असे. वडिलोपार्जित हक्कातूनही काही पैसा मिळायचा. तथापि त्याचा विनियोग घरात इतर नातेवाईकांची मुलं आणून त्यांच्या शिक्षणावर करीत असू. ही नवी जबाबदारी स्वतःहून घेऊन ती पूर्णही करत राहिलो. पण दुर्व्यसनं आणि दुर्गुणांना पाय पसरायला वाव दिला नाही. अशा प्रकारे जीवन साधनेचा हा एक महत्वाचा पैलू सहजपणे निभावला. मोह असा होत असतो की आपलं कुटुंब मोठं सुसंपन्न व्हावं, म्हणून संपन्नता आणि समृद्धी गोळा करावे. आपल्या वारसदारांना गडगंज संपत्ती मागे ठेवून जावं. लोक स्वतः चैनीचं जीवन तर जगतातच, तशाच वाईट सवयी मुलांनाही लावून जातात. परिणामी अपव्ययाची सवय जडते. वाम मार्गाने इतरांचं शोषण करून पैसा मिळवावयाचा ध्यास आणि प्रयत्न सुरू होतात. अशा लोकांचं पतन आम्ही प्रत्यक्ष पाहिलंय. त्या अनुभवातून धडा घेतला. तसे आचार विचार घरात शिरूच दिले नाहीत. अपव्ययाची सवय कोणाला जडली नाही. दुर्गुणांना आणि अपप्रवृत्तींना वाव मिळाला नाही आणि आमचा परिवार सुसंस्कारी घडत गेला. तिसरा पक्ष म्हणजे अहंकाराचा. मोठेपणा, ताठा, थाटमाट, मिजाज, फॅशन यात लोक कितीतरी वेळ आणि धन वाया घालवतात. आमच्या स्वतःच्या जीवनात तसंच कुटुंबात नम्रपणा आणि साधेपणाचे ब्राह्मणोचित वातावरण राखलं. त्यामुळे अहंकार प्रदर्शनाला वावच राहिला नाही.
घरातील सर्व कामं आपल्या हातानेच करावयाची सवय सर्वांना लागली. माताजींनी अनेक वर्ष जात्यावर दळण दळलं. घरचा रोजचा स्वयंपाक आणि पाहुण्यांसाठी जेवण त्या कित्येक वर्ष स्वतःच तयार करी. घरात नोकरांची गरज तेव्हाच वाटली जेव्हा बाहेरच्या कामाचा व्याप इतका वाढला की त्यापायी माताजी स्वतः त्या कामात वेळ देऊ शकत नव्हत्या. डामडौलात थाटामाटात राहणारे प्रतिष्ठित मानले जातात आणि गरिबीत गुजराण करणारे अभागी दरिद्री ठरतात. ही समजूत आमच्या बाबतीत चुकीची ठरली. आमच्या संबंधात तसं कधीच घडलं नाही. आळशीपणा आणि अपात्रतेमुळे गरिबी ओढवली असती तर तसं अवश्य वाटलं असतं. तथापि खूप पैसा कमवण्याची पात्रता असूनही साधेपणाचा सर्वथा अंगीकार केला ती ध्येयवादाची परिणती मानली जाते. जे पाहुणे घरी आले आणि नातेवाईकांना मित्रांना आमच्या साध्या राहणीची माहिती झाली, त्यापैकी कुणीही त्याला दारिद्र्य कलंक न मानता ब्राह्मणोची जीवन परंपराच मानली. अळणी खाणं, खडावा घालणं अशा गोष्टी स्वीकारून काही लोक आपल्या सात्विकतेची जाहिरात करतात. वस्तुतः सर्वांगीण संयम व व्रतातूनच आध्यात्मिकता साधते. समग्र जीवनात ब्राह्मणत्व अंगीकारावे लागते आणि ही प्रदीर्घ काळापर्यंत चालणारी साधना आहे. आम्ही स्वतःला त्यानुरूप साधले आणि जे जे सहवासात आले त्यांनाही यथाशक्ती तसं करण्यास प्रेरित केलं. संचित कुसंस्कारांचा प्रभाव प्रत्येकावर पडला असतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर याची चुणूक अनुभवास येताच आणि त्यांनी डोकं वर काढताच दाबले जाई. त्यांच्या बाबतीत बेसावध राहणं व दुर्लक्ष करणं म्हणजे त्यांच्या बेफाम होण्यास मदत करण्यासारखंच होतं. तसा प्रसंग ज्यावेळी आला तात्काळ त्यावेळीच त्यानं धुतकारून पळवून लावलं. गुणकर्म स्वभावात साधकास अनुरूप सात्विकता आहे की नाही यावर कटाक्षानं लक्ष ठेवलं. समाधानाची गोष्ट म्हणजे रात्रंदिवस जीवनभर लढलेल्या या महाभारतात शेवटी आम्ही विजयी झालो. जन्मतः सर्वच अनघड असतात. जन्मजन्मांतरीचे कुसंस्कार सर्वांवर कमी अधिक प्रमाणात चढलेले असतात. ते सहजासहजी नष्ट होत नसतात. गुरुकृपा किंवा पूजापाठानं ते दूर होत नाहीत. त्यांच्या निरसनाचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे संघर्ष. कुविचार उद्भवताच त्याच्या प्रतिस्पर्धी सद्विचारांची प्रशिक्षित सेना आधीच तयार ठेवावी आणि लढण्याकरता त्याच्यावर सोडून द्यावी. कुविचार आणि कुसंस्कारांना पाय पसरायला संधी मिळाली नाही की ते लवकरच गाशा गुंडाळतात. त्यांची शक्ती फारच अल्प असते. त्यांचा भर सवयीवर असतो. याच्या उलट सद्विचारांच्या मागे तर्क, तथ्य, प्रमाण आणि विवेक यांचे भक्कम समर्थन असते. शास्त्रकारांचं वचन अशावेळी पूर्णपणे यथार्थ वाटते की सत्याचाच विजय होतो, असत्याचा नव्हे. ही गोष्ट दुसऱ्या शब्दात अशी सांगता येईल की परिपक्व सुसंस्कारच जिंकतात, आधारहीन कुसंस्कार नव्हे. सर्कशीतील अस्वल वानरांना आणि वाघ सिंहांना आश्चर्यकारक खेळ करण्यासाठी प्रशिक्षित करता येतं, तर अनघड मन आणि जीवनाला संकल्पाच्या बळानं सुसंस्कारी का करता येणार नाही? आराधना सतत जीवनात रुजवली. गंगा यमुना सरस्वतीच्या संगमास त्रिवेणी म्हणतात. त्यात स्नान करणाऱ्याचा कायाकल्प होतो असं म्हणतात. कावळ्याचा कोकिळ आणि बगड्याचा हंस बनणं शक्य नाही, परंतु अध्यात्मधारेत अवगाहन केल्यानं मनुष्याचं अंतरंग आणि बहिरंग असामान्य रूपात बदलू शकतं हे निश्चित. ही आध्यात्मिक त्रिवेणी उपासना, साधना आणि आराधना या 3 धारांच्या समन्वयानं बनत असते. यांचं स्वरूप कर्मकांड प्रधान नाही, जे अमुक वेळे तमक्या विधीनं अशा प्रकारे ते बसून संपन्न करता येईल. त्यांचं सत्यस्वरूप चिंतन, चरित्र आणि व्यवहार यात होणारे उच्च कोटीचे परिवर्तन होय. यास्तव आपल्या शारीरिक आणि मानसिक गतिविधींवर निरंतर कटाक्षानं लक्ष ठेवून आपल्या दुरितांचे निकराने परिवर्तन करून नवीन विचारधारेत आपले गुण, कर्म, स्वभाव असे अनुकूल करावे लागतात, जसे पशु पक्ष्यांना सर्कशीत अवघड खेळ करून दाखवण्याचं शिक्षण देऊन तयार करण्यात येतं. पूजा उपासना थोड्याच वेळात होते, पण साधना म्हणजे लहान अर्भकाला जसं 24 तास पावलोपावली जपावं लागतं, तशी सतत प्रयत्नांची पराकाष्ठा. अशी साधनाच सफल आणि सिद्ध होऊ शकते. पूजापाठास जे जादूगिरी समजतात
आणि ते कर्मकांड दिवसाकाठी ठराविक साच्यात पूर्ण केले की मोबदला म्हणून रिद्धिसिद्धींचे घबाड मिळेल अशी आशा बाळगतात. ते भ्रमात वावरतात. आमच्या मार्गदर्शकांनी प्रथम दिवशीच त्रिपदा गायत्रीचे व्यावहारिक स्वरूप, उपासना, साधना, आराधना या रूपात उत्तम प्रकारे समजावून सांगितले होते. नियम निर्बंधांसह जपध्यान करण्याच्या निर्देशित अनुबंधांशिवाय चिंतनात उपासना, चारित्र्यात साधना आणि व्यवहारात आराधना यांचा समावेश करण्यासाठी पूर्णपणे सतर्कता आणि तत्परता बाळगण्यास बजावले होते. या निर्देशांचं पालन आजतागायत सदैव केलं आहे. त्या आध्यात्मिक अवलंबनाचं फळ आज अशा विलक्षण रूपात मिळाले आहे की कोणीही त्याचा सहजासहजी उपहास करू शकणार नाही. आराधनेचा अर्थ आहे लोकमंगल कार्यात तत्पर असणं. जीवन साधना ही एक प्रकारे संयम साधना होय. त्यामध्ये किमान खर्चात निर्वाह करून जास्त वाचवलं जातं. श्रम, समय, धन आणि मन या सर्वांचा उपयोग जनता जनार्दनाच्या विराट भगवंताच्या सेवेत केला पाहिजे. आपलं जीवनमान सर्वसामान्य भारतीय माणसासारखं ठेवणं ही मुख्य कसोटी स्वीकारली तर कोणीही श्रमशील आणि शिक्षित मनुष्य स्वतःचा व्यवस्थित निर्वाह करून इतरांसाठी बरेच काही वाचवू शकतो. त्याचा सदुपयोग निस्वार्थपणे इतरांच्या सेवेसाठी करणं हीच आराधना होय. सामान्यतः ही बचत लोक अनावश्यक खर्च करतात किंवा आपल्याच कुटुंबियांना देतात. या विशाल जगात आपल्या कुटुंबियांशिवाय इतरही कोणी आपले आहेत. त्यांच्याही काही गरजा, अडीअडचणी असू शकतात. दृष्टिकोनात अशी विशाल सहृदयता बांधली असती तर ही बचत त्यांच्या हितकार्यात खर्च केली असती आणि काळाची गरज भागवण्यास मदत झाली असती. ईश्वराचे एक रूप साकार आहे जे ध्यानधारणेसाठी आपली आवड आणि श्रद्धेनुसार आपण ठरवू शकतो. हे रूप मानवाशी मिळत्या जुळत्या आकृती प्रकृतीचं असतं. ध्यानधारणेच्या प्रयोजनासाठी ते आवश्यक आणि उपयुक्त वाटत असलं तरी ते वास्तविक रूप नाही तर ते काल्पनिक आहे हेही लक्षात घेणं आवश्यक आहे. ईश्वर एकच आहे. त्याच्या इतक्या आकृती नाहीत जितक्या भिन्न मान्यता आणि भिन्न संप्रदायांनी निर्मित केल्या आहेत. आकृतीचा उपयोग मनाची एकाग्रता साधण्याकरता, अभ्यास करण्यापर्यंतच मर्यादित असावा. प्रतिमा पूजनाचा एवढाच उद्देश आहे की त्या माध्यमाद्वारे अदृश्य दर्शन आणि प्रतिपादन समजून ते हृदयंगम करता येईल. ईश्वर सर्वव्यापी आहे तर तो निराकार असू शकतो. त्यास परमात्मा म्हटलं आहे. परम आत्मा म्हणजे आत्म्यांचा परमसमुच्चय. त्यास आदर्शांचे, सिद्धांतांचे, मूल्यांचे एकाकार स्वरूप म्हटलं तरी हरकत नसावी. हेच विराट ब्रह्म किंवा विराट विश्व होय. कृष्णानं यशोदेस आणि अर्जुनास याचं दर्शन घडवलं होतं. रामानं कौशल्या मातेला आणि काकभुषुंडीला दर्शन करवलं. प्राणी मात्र त्याचेच दृश्य रूप आहे. या मान्यतेनुसार लोकसेवा ही विराट ब्रह्माची आराधनाच ठरते. हे विश्व उद्यान सुखी, सुंदर आणि समुन्नत करण्यासाठी परमेश्वरानं बहुमोल जीवन देऊन आपला युवराज या नात्यानं मानवास इथं पाठवलंय. ईश्वराच्या या इच्छेच्या पूर्तीतच मानवी जीवनाची सार्थकता आहे. या मार्गाचं उत्कट श्रद्धापूर्वक अवलंबन केलं तर आध्यात्मिक उत्कर्षाचं प्रयोजन असलेली आराधना साध्य होऊ शकते. आम्ही जीवनभर उपासना साधना यांच्या इतकीच आराधना सदैव करत आहोत. आमच्या दिनचर्येत रात्रीच्या 12 तासातील 4 तासात दैनिक उपासना आणि 8 तास झोप आणि नित्यकर्म यात व्यतीत होत. दिवसाचे संपूर्ण 12 तास आराधनेत खर्च होत. आळस आणि टंगळमंगळ केली तर दिवसाच्या 24 तासात काहीही महत्वाचं कार्यच होऊ शकत नाही. पण प्रत्येक क्षणावर स्वार होता आलं तर अशा तत्पर लोकांकडून इतकी महत्वाची कार्य घडली आहेत की त्याबद्दल त्यांच्याच मित्रांना आश्चर्य वाटतं. हा झाला रात्रीच्या वेळेचा हिशेब. आता दिवसाचा तपशील असा. दिवस स्थूलमानानं 12 तासाचा मानून त्यात 2 तास भोजन आणि विश्रांतीचे जाऊन 10 तास शिल्लक आहेत. त्यांचा विनियोग विशुद्धपणे परमार्थ प्रयोजनात लोकमंगल आराधनेत करत राहिलो. थोडक्यात त्याचं स्वरूप असं: जनमानसाच्या परिष्काराकरिता युगचैतने अनुरूप विचारांचं निर्धारण करणाऱ्या साहित्याचं सृजन. दुसरं म्हणजे संघटनेतील प्राणवान जागृत आत्म्यांना
युग धर्मानुकूल आचार विचारांचं अनुसरण करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन. तिसरं, वैयक्तिक संकट आणि अडचणीतून बाहेर पडून उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी सल्लामसलत मार्गदर्शन. आमची सेवा साधना आराधना या 3 प्रकारच्या कार्यात विभागली होती. यापैकी दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारात असंख्य व्यक्तींची परिचय होऊन संपर्क वाढला. अधिकांश व्यक्तींना प्रकाश लाभला, परिवर्तन घडलं. त्यांचा नामनिर्देश करून विवरण आणि घटना सांगणं शक्य नाही. त्यांची संख्या आणि घटना इतक्या आहेत की एक महापुराणच होईल. जी मदत केली त्यांचं स्मरण ठेवण्याचा आमचा स्वभावही नाही. सध्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ राहिलेला नाही. इतरांनी केलेल्या मदतीचा उल्लेख करण्यापेक्षा आपल्या भाग्याचा पराक्रमाचा डांगोरा पिटण्याचा काळ आहे. इतरांनी केलेल्या मदतीचा उल्लेख करण्यात अपमान झाल्यासारखा वाटतो. अशावेळी त्या घटनांचा उल्लेख करणं योग्य होणार नाही ज्यामध्ये लोकांचा त्रास कमी झाला किंवा त्यांना प्रगतीच्या संधी लाभल्या. आणखी असं की आपण केलेल्या पुण्यकार्याची स्वतःच प्रशंसा केल्यानं पुण्यक्षय होत असतो. यास्तव अशा घटनांबाबत मौन धारण करणंच योग्य असतं. हा मुद्दा काहीही व्यक्त न करता समाप्त करण्यात येत आहे. हे केलेलं सेवा कार्य फार महत्वाचं आहे. त्यामुळे आजपर्यंत प्रज्ञा परिवाराशी जवळजवळ 24 लाखांहून अधिक स्त्री पुरुषांचा घनिष्ठ संबंध जुळला आहे. त्यापैकी आमचं तत्वज्ञान, सिद्धांत आणि आदर्शांनी प्रभावित होऊन जे आकर्षित झाले अशांची संख्या कमी आहे. व्यक्तिगत जीवनात प्रकाश, प्रोत्साहन, प्रेम, आशीर्वाद, अनुदान लाभलं अशांची संख्या जास्त आहे. अशा प्रसंगाचा मनुष्याच्या अंतःकरणावर कायमचा खोल ठसा उमटतो. विशेषतः साह्यकर्ता मार्गदर्शक जर प्रामाणिक, प्रांजळ, निस्वार्थ, निर्लोभी असेल तर आमच्या विशाल संघटनेत मिशनचे आदर्श आणि आमचे युगसंजीवक विचारधन गंभीरपणे समजून घेतले आहे. अशांची संख्या 1/3 किंवा अर्धी असेल. इतर उरलेले परिजन जीवनातील व्यथा, दुःख, कष्ट, अभाव, दैन्य, रोग, शोकाच्या तापांनी पोळलेल्या स्थितीत आले आहेत आणि शांत शीतल होऊन परत गेलेत. याच कारणानं परिवार इतका विशाल विराट आहे. मिशनमध्ये केवळ उपदेश आणि सिद्धांतच असते तर आर्य समाज आणि सर्वोदया समान मर्यादित सदस्य संख्या राहिली असती आणि व्यक्तिगत आत्मीयतेचे आणि जिव्हाळ्याचे वातावरण दिसते ते आढळले नसते. अतिथी अभ्यागतांची वाढती संख्या, यांचे वेळी अवेळी आगमन, भोजन निवासाच्या व्यवस्थेमधील अडचणी, कमतरता या गोष्टींचा सर्वाधिक ताण माताजींवर पडलाय. पण त्या बदल्यात जे प्रेम, जिव्हाळा आणि आत्मीयता लाभली ती पाहून आम्ही धन्य झालो आहोत. वाटतं जे काही केलंय ते सर्व व्याजासह वसूल होत आहे. पैशाच्या रूपात नव्हे तर भावनेच्या दृष्टीनं जरी विचार केला तरी हा तोट्याचा सौदा झाला असं कुणीही म्हणणार नाही. आराधनेसाठी, लोककल्याणासाठी आपल्या गाठी पुंजी हवी. त्याविना भुकेल्यानं काय खावं आणि काय वाटावं? याकरता खर्चासाठी रक्कम कुठून यावी, कोण देईल? याकरता मार्गदर्शक गुरुदेवांनी पहिलंच म्हटलं होतं, जे जवळ आहे ते बीजासारखं ईश्वराच्या शेतात पेरणं शिका. ते जितक्या वेळा पेराल तितक्या वेळा अनेक पट बनून परत मिळेल. अभिष्ट प्रयोजनात कधीही कशाचीही कमतरता राहणार नाही. त्यांनी बाप्पा जलारामचं उदाहरण दिलं. ते शेतकरी होते. आपल्या पोटाकरता वापरून त्यानंतर उरेल ते गरीब भुकेल्या लोकांना देत. भगवंत या खऱ्या साधनेनं अतिशय प्रसन्न झाला आणि त्यानं बाप्पांना अक्षय झोळी दिली. त्यांचं अन्न कधीच संपत नसे. आज तागायत गुजरातमधल्या वीरपूर इथे त्यांचं अन्नछत्र सुरू आहे. दररोज तिथं हजारो भक्त भोजन करत असतात. जो स्वतःचं सर्वस्व पणाला लावून देतो त्याला बाहेरची मदत न मागता मिळते. मात्र जो आपली संपत्ती सुरक्षित ठेवून इतरांजवळ मागत फिरत राहतो, लोक त्याचा उपहास करतात, थोडेच देऊन त्याच्यापासून दूर जातात. गुरुदेवांच्या निर्देशानुसार आमच्या 4ही संपदा आम्ही भगवंताच्या चरणी समर्पित करण्याचा निश्चय केला. पहिली म्हणजे शारीरिक श्रम, दुसरी मानसिक श्रम, तिसरी भावसंवेदना आणि चौथी पूर्वजांकडून प्राप्त झालेले धन. आम्ही स्वतः कमावलेले असं काहीच नव्हतं. या 4ही संपत्ती अनन्य निष्ठेनं पूर्वनिर्धारित ध्येयासाठी लावण्याचा उपक्रम सुरू ठेवला आणि खरोखरच ते 100 पटीनं वाढून परत आले आहे. शरीराने रोज 12 तास श्रम केले, कधी थकवा आला नाही. उलट क्षमता वाढलीच आहे.
या वार्धक्याच्या काळातही तरुणांसारखी कार्यक्षमता आहे. मानसिक श्रमही शारीरिक श्रमाबरोबरच जोडून ठेवले. त्यामुळे वृद्धापकाळातही मनोबल, बौद्धिक क्षमता, स्मृती यात कुठेही सामान्यपणे वृद्धापकाळात प्रकट होतात अशी लक्षणं आलीच नाही. आम्ही भरभरून प्रेम वाटलं, प्रेमाचा वर्षाव केला. परिणामी सर्वांकडून व्यक्तिगत स्नेह, सन्मान, आदर, सद्भाव यांचा लाभ झालाच. आणि वेळोवेळी मिशनतर्फे जे आवाहन, अपील, अनुरोध केलं त्यातही कधी उणीव भासली नाही. 2 वर्षांच्या अवधीत 2400 प्रज्ञापीठांची निर्मिती होणं याचं जिवंत उदाहरण आहे. सुरुवातीस फक्त आमचंच धन होतं. पैतृक संपत्तीतूनच गायत्री तपोभूमीची उभारणी केली होती. जन्मभूमीत हायस्कूल स्थापन केलं. नंतर एक शक्तिपीठ तिथं निर्माण झालं. न मागता देखील याची फारशी आशा नव्हती आणि तरीही विशाल कार्य तिथं उभं राहिलं आहे. आज गायत्री तपोभूमी, शांतिकुंज गायत्री तीर्थ, ब्रह्मवर्चसच्या विशाल इमारती पाहून अनुमान करता येतं की जे पेरलं ते अनंत पटीनी सुफलित होऊन मिळालं की नाही. हा श्रद्धेचा अभावच आहे की लोक आपली संपत्ती आपल्याच मुठीत आवडून ठेवतात आणि इतरांजवळ वर्गणी देणगी मागत फिरतात. आत्मसमर्पणापासून जर एखाद्या कामाची सुरुवात केली तर त्याचे विलक्षण परिणाम दृष्टीस पडतात. नवीन निर्माण झालेल्या गायत्री शक्तिपीठांपैकी जुनागडच्या शक्तिपीठ निर्मात्यानं स्वतःच्या घरातील भांडीकुंडी विकून कार्याची सुरुवात केली होती आणि आज विनिर्मित शक्तिपीठात ते इमारतींच्या दृष्टीनं श्रेष्ठ ठरावं. बाजरी, मका वगैरेच्या एका दाण्यानं शेकडो दाणे बनतात. याचं उदाहरण आपली संचित संपदा समर्पित केल्याच्या दुस्साहसात दिसते. परिवारातील सदस्यांना ते आपल्या पायावर उभे राहण्यापर्यंत मदत केली. उत्तराधिकारानं सक्षम वारसाला संपत्ती देणं, आपले श्रम, मनोयोग, परिश्रम केवळ वारसा करता करत राहणं आम्ही सदैव अनैतिक मानून त्याला सदैव विरोधच केला आहे. असं असताना आम्ही स्वतः तसे कसे करू? फुकटची आयती संपत्ती हरामच असते, जरी ती कुटुंबातील पूर्वजांनी जमवलेली असते. हरामाची संपत्ती कधीच फळत नाही यावर आम्ही पूर्ण विश्वास ठेवून शारीरिक श्रम, मनोयोग, भावसंवेदना आणि संग्रहित धन या 4ही संपत्ती आम्ही कुपात्राचे हाती लागू दिल्या नाहीत. त्याचा एक एक कण आम्ही सज्जनता संवर्धनात लावून टाकला. हीच आमची भगवंताची आराधना होती. त्याचा प्रभाव, परिणाम सर्वांसमोर आहे. आमच्यापाशी जे होतं त्याचा पुरेपूर लाभ मिळाला. जर त्या संपत्तीचा कृपण बनून लोभ लालसेत संग्रहात कुटुंबियांना धनदांडगे बनवण्यात खर्च केला असता तर ते व्यर्थ झालं असतं. कोणतंच महत्वाचं कार्य साध्य झालं नसतं. उलट फुकटच्या धनाचा ज्यांनी उपयोग केला असता ते दुर्गुणी आणि दुर्व्यसनी बनून त्यांचंच नुकसान झालं असतं. अनेक पुण्यकर्म अशी असतात की ज्यांचे शुभ परिणाम लाभावे म्हणून पुढील जन्मांपर्यंत वाट पाहावी लागते. तथापि जनसेवा, लोक आराधना हा असा परमार्थ आहे की त्याचं प्रतिफळ याची देही आणि याची डोळा हातोहात लाभत असतं. कुणा दुखिताचे अश्रू पुसताना असाधारण आत्मसमाधान त्वरित लाभतं. त्यास उपकारांचा बदला चुकविता आला नाही तरी मनोमन तो उपकार कर्त्याचे आभार बाळगतो, मनोमन सन्मान करून आशीर्वाद देत असतो. याशिवाय एक दैवी विधान आहे की परोपकार करणाऱ्यांचं भांडार कधीच रिकामं होत नसतं. त्याच्यावर ईश्वरी कृपेचा 1000 हातांनी वर्षाव होत राहतो आणि जो खर्च होतो त्याची भरपाई होत असते. मेंढ्यांची लोकर कापली जाते तेव्हा ती दरवर्षी नवीन येते. वृक्ष फळं देतात आणि पुढल्याच वर्षी पुन्हा त्यांच्या फांद्या फळांनी बहरून जातात. ढग पावसाचा वर्षाव करून रिकामे होतात पण पुढच्याच वर्षी पुन्हा समुद्राकडून त्यांना पावसाचं अनुदान लाभतं. उदार दानशूरांचे भांडार कधीच रिते होत नसते. कुणी कुपात्र व्यक्तींना आपले परिश्रम आणि धन देऊन अजाणपणामुळे दुष्प्रवृत्ती वाढवण्यास मदत केली असेल तर ती बाब वेगळी. अन्यथा लोकहिताची साधना केल्याच्या परमार्थाचं प्रतिफळ मिळतंच मिळतं. आत्मसंतोष, लोकसन्मान आणि दैवी अनुग्रहाच्या रूपानं 3 शुभ परिणाम देणाऱ्या या कार्यात हात लावला ते कृतकृत्य झाले आहेत. कृपण तेच म्हणतात जे चतुरतेचा आव आणतात आणि सर्वच दृष्टीनं तोटा झाल्याचे अनुभवतात. तसं पाहता लोकसेवेचं महत्त्व तेव्हाच कमी होतं जेव्हा त्या सेवा कार्याच्या बदल्यात नावाची, प्रसिद्धीची ललक असते.
जणू वर्तमानपत्रात जाहिरात करण्याचा उद्देश आहे. परोपकार करून मोबदल्याची अपेक्षा ठेवणं म्हणजे पुण्याचा ऱ्हास करणंच होय. इष्टमित्रांच्या दडपणामुळे वर्गणी देणं ही दानाची पुण्य प्रक्रिया नाही. दानाच्या पुण्यकार्यानं सद्भावनांचं संवर्धन आणि सद्प्रवृत्तींचं अग्रसारण किती होतं यावर त्याची सार्थकता असते. अन्यथा छळ कपट करून भोळ्या भाबड्या लोकांना लुबाडण्याची अगणित कुकृत्य सुरूच आहेत. अशा कार्यात धन किंवा मदत देण्यापूर्वी अवश्य विचार करावा की याचे अंतिम परिणाम काय होतील. अशा कार्याकरता आमचा स्पष्ट नकार आहे. औचित्यपूर्ण उदारतेचा स्वीकार करून अनुचित कार्याला अनुदारपणे नकार देण्याचं साहस केलं, कारण आराधनेमध्ये या तथ्यांचा समावेश नितांत आवश्यक आहे. उपरोक्त तीनही मध्ये आमच्या जीवनदर्शनाची झलक दिसते. या मार्गावर सर्वच महामानव गतिशील राहिले आणि त्यांनी लक्ष्य प्राप्ती केली आहे. या सर्व प्रकारात कुठलाही शॉर्टकट संभवत नाही. येणाऱ्या काळात विज्ञानाचे सिद्धांत अध्यात्मविरोधी न होता समर्थक सहयोगी होतील. सोबतच नवीन शोधांचा उदय आणि जुन्यांचं शुद्धीकरण अशा प्रकारे होईल की वैज्ञानिकांच्या श्रमसाधनेचं मानव कल्याणाकरता नियोजन होऊ शकेल. पंडित श्रीराम शर्मा आचार्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.